जनरल सायन्स सामान्य विज्ञान इयत्ता 7वी उष्णता हीट उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू हीट यासाठी हा एक सोपा प्रयोग तुम्ही करून बघू शकता. A glass flask containing colored water is placed in a beaker of hot water. बघा या एका चंबू मध्ये काय केलेलं आहे, रंगीत पाणी घेतलेलं आहे. हा रंगीत पाणी घेऊन त्यामध्ये एक काय केलेली आहे, ग्लास ट्यूब बसवलेली आहे. एक काचेची पोकळ नळी आतमध्ये बसवली आहे. या कशामध्ये, चंबू मध्ये ही काचेची नळी अशा प्रकारे रबरी बुचाने घट्ट बसवली. आता हा चंबू एका भांड्यात ठेवून त्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतलं किंवा या गरम पाण्याला उष्णता दिली. व्हॉट हॅपन्स, अ ग्लास फ्लास्क कंटेनिंग कलर्ड वॉटर इज प्लेस्ड इन अ बीकर ऑफ हॉट वॉटर. व्हॉट यू विल सी हियर, here soon after the liquid level is seen to be rise. See here level of liquid in the glass tube. It is originally it is here. After putting it in hot water, this liquid level rising. Okay, this shows the colored water expands when heated by the hot water. म्हणजे उष्णता दिल्यानंतर त्या ग्लास मध्ये असलेल्या पाण्याची लेवल आपल्याला काय झालेली दिसली, वरती गेलेली दिसून आली. म्हणजेच काय झालं तर उष्णतेने प्रसरण झालं, उष्णतेने पाण्याचं प्रसरण झालं. आता दुसऱ्या प्रयोगामध्ये हा गरम पाणी बघा इथे, आता लेवल कुठे आहे बघा, इट इज हियर. ओके, आता हा आपण चंचुपात्र, हे चंचुपात्र किंवा हे भांड एका बर्फ असलेल्या भांड्यात ठेवलं. हा चंबू इकडचा उचलून बर्फ असलेल्या चंचुपात्रात ठेवला. सो द फ्लास्क इज प्लेस्ड इन अ बीकर ऑफ आईस वॉटर. काय दिसतंय बघा इथे आहे आता लेवल ही, दिस लेवल हॅज बीन कम डाऊन, लिक्विड लेवल हॅज ड्रॉप्ड इन धिस केस. सो धिस टाइम द लिक्विड level is seen to drop. So this is because the colored water in the flask contracts when it was cooled by the iced water. ज्यावेळेला हा चंबू आपण बर्फ असलेल्या चंचुपात्रात ठेवला त्यावेळेला बाजूचं तापमान थंड आहे, त्यामुळे या चंबूतील पाण्याचं तापमान सुद्धा कमी होतं आणि त्यामुळेच या काचेच्या नळीतील पाण्याची पातळी आपल्याला खाली आलेली दिसून येते. सो द्रवाला उष्णता दिल्यास ते प्रसरण पावते आणि उष्णता काढून घेतल्यास द्रव पदार्थ आकुंचन पावतात. सो when the liquid is heated, the molecules have more energy and they move more vigorously. Now the movement of the molecules overcome the forces of attraction between the molecules, allowing them to move freely, and thus the volume of the liquid increases, and so we will see that the level of the liquid has been increased when we have given the heat to that beaker. Next, expansion and contraction of gases due to heat. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण व आकुंचन. एक प्रयोग बघूया आपण. अशा प्रकारे एक काचेची बाटली, फुगा घेतला. काचेच्या बाटलीवर हा फुगा लावलेला दिसतोय तुम्हाला आणि ही बाटली आता गरम पाण्यामध्ये आपण ठेवली. बघा काय होत आहे, येस, फुगा आपल्याला फुगलेला दिसतो. आता ही बाटली इकडून आपण काढूया आणि थंड पाण्यात ठेवूया. काय दिसतंय बघा, फुगा परत ओरिजिनल स्टेटला आला. म्हणजे काय होतं तर उष्णता दिल्यामुळे या बाटलीमध्ये असलेले सूक्ष्म कण त्यांचं
काय झालं, आकारमान वाढलं. See here, air expands due to this hot water. या रिकाम्या बाटलीमध्ये हवा आहे. ओके, आपण वायू पदार्थांचं प्रसरण आणि आकुंचन बघतो आहोत. या रिकाम्या बाटलीमध्ये काही नाहीये, म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे, काही नाहीये, पण त्या ठिकाणी हवा आहे. देअर इज एअर इनसाइड. सो आफ्टर गिव्हिंग हीट, बघा ह्या गरम पाण्यामध्ये ही बाटली आपण ठेवली. ही उष्णता या बाटलीतील हवेला मिळाली. हे जे हवेचे मॉलिक्युल्स आहेत, सूक्ष्म कण आहेत, ते काय झाले, एकमेकांपासून दूर जायला लागले. एअर एक्सपांड्स अँड दिस वी विल सीन इन दिस विथ द हेल्प ऑफ दिस बलून. आणि हळूहळू आपल्याला फुगा काय होतो, फुगलेला दिसून येतो. मग उष्णता दिल्यामुळे या वायूंचं आकारमान वाढते आणि यालाच वायूचे प्रसरण असे म्हणतात. काय होतं, when we give heat, the volume of a gas increases. This is called expansion of the gas. So air expands. Now when cold water, जेव्हा हा फुगा उचलून, ही बाटली उचलून आपण थंड पाण्यात ठेवली, काय होतं बघा, या ठिकाणी उष्णता काढून घेतली, त्यामुळे वायूचं आकारमान कमी होते. हे जे सूक्ष्म कण आहेत हे परत आपापल्या जागी यायला लागतात आणि त्यामुळे हा फुगा पूर्ववत होताना आपल्याला दिसून येतो. ऑन रिमूव्हिंग हीट, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस अँड धिस इज कॉल्ड द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. तर उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते, यालाच वायूंचे प्रसरण असे म्हणतात, एक्सपान्शन ऑफ गॅसेस. आणि उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते, याला वायूचे आकुंचन असे म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. See here, the volume of a gas increases on heating. This is called expansion of the gas. And by removing heat, volume of the gas decreases. This is called contraction of the gas. असाच प्रकारचा एक छोटासा प्रयोग आपण या प्रकाराने पण करून बघू शकतो. A flask containing only air is heated. See here, this is a one flask and there is a glass tube inside this, inserted in this glass, and it is with the help of this rubber cork. Now the drop of colored water is seen to rise up the tube. बघा, हवा आतमध्ये हवा आहे आणि वरती आपण काय केलं, रबरी एक बूज बसवलं, त्याच्यामध्ये काचेची नळी आहे. आता याला जेव्हा आपण उष्णता देतो त्यावेळेला हा बघा, हा जो कलर ड्रॉप आहे हा काय दिसताना आपल्याला दिसतोय, वरती गेलेला दिसतोय. पण जेव्हा आपण हा थंड पाण्यात ठेवतो तो ड्रॉप ऑफ कलर वॉटर हॅज ड्रॉप, तो खाली आलेला आपल्याला दिसून येतो. बघा, बिफोर हिटिंग लिक्विड अँड आफ्टर हिटिंग, हा गेल्यावरती लिक्विड, बघा लिक्विड ड्रॉप. सो धिस एक्सपेरिमेंट shows that the gases expand when heated and they contract when cooled. बघा, उष्णता दिल्या, बिफोर हिटिंग इथे होता, आफ्टर हिटिंग it has gone up. Okay, this liquid drop has been rise in the tube, and when again it is kept in the iced water, this liquid color drop had been dropped down. So in this way we can say that gases also expand due to heat and contracts by removing the heat. आता याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे केला जातो? थर्मस फ्लास्क तुम्ही बघितला असेल. थर्मस फ्लास्क मध्ये गरम पदार्थ
गरम राहतात तर थंड पदार्थ थंड राहतात आणि यासाठीच चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ थंड राहण्यासाठी या थर्मास फ्लास्कचा वापर केला जातो. टू कीप द tea, coffee, milk, etc. hot or sharbat cold for a long time, we use thermos flask. आता याची रचना कशी असते? तर see here, so this is a double walled flask. काय असतं? दुहेरी भिंत असलेला हा फ्लास्क असतो. एकात एक, it consists of two glass tubes, one inside and the other with the gap between them sealed. एकात एक बसवलेल्या दोन सीलबंद केलेल्या या काचेच्या नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात. Surfaces of both the tubes are made shiny by a silver coating. काचेच्या पातळ बाटल्या एकात एक बसवलेल्या असतात. दोन्ही बाटल्यांचे पृष्ठभाग, बाहेरचा भाग आरशासारखे चकचकीत असतात. आता हिअर हे बघा व्हॅक्यूम दिसते तुम्हाला. तर द एअर बिटवीन द टू ट्यूब्स इज रिमूव्ड टू क्रिएट अ व्हॅक्यूम. काय केलेलं असतं? बाटल्या आणि हा बाहेरील भाग, बाहेरील जे आवरण असतं प्लास्टिकचं किंवा मेटलचं आवरण बाहेरचं असतं, याच्यामध्ये उष्णता रोधक पदार्थ असतो आणि दोन्ही बाटल्यांचा मधील भाग हवा काढून निर्वात पोकळी केलेली असते. हे बघा, संरक्षक वरती प्लास्टिकची किंवा धातूची ही केस बाहेरची असते. हा चांदीचा मुलामा असतो. काचेच्या सीलबंद नळ्या असतात. मधला भाग हा निर्वात केलेला असतो. त्यानंतर फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फ्लास्क, पीसेस ऑफ स्पंज और रबर आर फिक्स्ड बिटवीन द आउटर जार अँड द फ्लास्क. हा जो मधला फ्लास्क आहे तो आणि बाहेरचं हे कव्हर याच्यामध्ये काय आहे? स्पंज किंवा रबर बसवलेला असतो, जेणेकरून या आतल्या काचेच्या भागाचं काय व्हावं? संरक्षण व्हावं. आणि या थर्मास फ्लास्कचा वापर दीर्घकाळपर्यंत द्रव पदार्थ गरम किंवा थंड ठेवण्यासाठी केला जातो. सो हाऊ दिस थर्मास फ्लास्क वर्क्स? त्याचं कार्य कसं चालतं? फंक्शनिंग ऑफ थर्मास फ्लास्क. Now, when a hot substance is placed in a thermos flask, the heat going out gets reflected due to the shining surface of the inner tube. लक्षात घ्या, चकाकत्या पृष्ठभागावरून उष्णता उत्सर्जित होते, पण ती बाहेर न जाता परत काय होते? आतमध्ये परावर्तित होते. त्याचबरोबर दोन काचांच्या मध्ये निर्वात जागा असते. देअर इज व्हॅक्यूम बिटवीन द टू ग्लास फ्लास्क. हेन्स heat is not radiated. Neither conduction nor convection of the heat occurs because of this vacuum. तर दोन काचांच्या मध्ये निर्वात जागा असल्याने कंडक्शन किंवा कन्व्हेक्शन म्हणजे वहन आणि अभिसरण या क्रियाद्वारे उष्णतेचे स्थलांतर होऊ शकत नाही. ट्रान्सफर ऑफ हीट इज नॉट पॉसिबल. सो इन दिस वे, as a result, heat is not transferred to the other cooler region and is retained inside for a long time. तर उष्णतेचे स्थलांतर वहन, अभिसरण आणि प्रारण यापैकी कशानेच होत नाही. आणि काय वापरलेले असते? काच किंवा प्लास्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत आणि त्यामुळे गरम पदार्थ गरम राहतात तर थंड पदार्थ थंड राहण्यास मदत होते. So in this way, heat is not transferred to the outer cooler region
and it is retained inside for a long time, so the hot substances can remain hot and cold substances can remain cool or cold for 5 to 6 hours. So in this way, functioning of this thermos flask takes place. थर्मस फ्लास्क प्रमाणेच अन्न गरम ठेवण्यासाठी थर्मोवेअर या भांड्यांचा वापर केला जातो. सो थर्मोवेअर ह्याच्यामध्ये सुद्धा काय असतं बघा, बाहेरचं भांड हे जे आहे हे काय आहे, प्लास्टिकचं असतं, तर आतील भांड चकचकीत असं धातूचं असतं, स्टीलचं असतं, चकचकीतपणा असतो त्याला. हे बघा अशा प्रकारे आतलं भांड चकचकीत आहे, बाहेरचं प्लास्टिकचं असतं. चपात्या भात गरम ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता या दोन्ही भांड्यामध्ये हवा असते. हवा ही उष्णतेची दुर्वाहक असते आणि त्यामुळे वहनाने आणि अभिसरणाने उष्णता फारशी बाहेर जात नाही. काय होत नाहीये, उष्णता फारशी बाहेर जात नाही. भांड्याच्या आतील पृष्ठभाग चकचकीत असल्याने प्रारण रूपाने उष्णतेचे उत्सर्जन होत नाही. बघा आतला भाग कसा आहे, चकचकीत आहे आणि प्लास्टिकच्या झाकणामुळे उष्णतेचे संक्रमणही फारसे होत नाही. उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत नाही आणि म्हणून थर्मोवेअर मध्ये बराच वेळ पदार्थ गरम राहणं शक्य होतं. गरम राहण्यासाठी या थर्मोवेअरचा उपयोग केला जातो. तर थोडक्यात वहन, अभिसरण, प्रारण या उष्णतेच्या जी उष्णता स्थलांतरित करण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, उष्णता संक्रमणाच्या प्रकारांमुळेच या भांड्यांमध्ये याचा उपयोग करून अधिक काळपर्यंत आपण पदार्थ गरम किंवा थंड ठेवू शकतो. प्रसरण आणि आकुंचन, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन, याचं आणखीन एक दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजेच टेलिफोन आणि या पॉवर केबल्स. तुम्ही बघितलं असेल तर ड्युरिंग हॉट वेदर म्हणजे उन्हाळ्यामध्ये या तारा आपल्याला अशा थोड्याशा काय झालेल्या दिसतात, वाकड्या झालेल्या दिसतात. कारण उष्णतेने काय होतं, प्रसरण पावतात त्या आणि त्यामुळे अशा या तारा आपल्याला वाकलेल्या दिसतात. मात्र थंडीमध्ये बघा या तारा आपल्याला अशा ताठ दिसतात. थोडंसं तुम्ही निरीक्षण करा की कशा प्रकारे उष्णतेचा आणि थंडीचा म्हणजे प्रसरण आणि आकुंचन याचा धातूंवर होणारा परिणाम आणि त्या अनुषंगाने दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारी वेगवेगळी साधनं. मर्क्युरी इज यूज इन थर्मोमीटर. तुम्हाला माहिती आहे तापमापीमध्ये काय वापरतात, पारा वापरतात. ही तापमापी आहे. तापमापीच्या या टोकाशी हा जो चकचकीत पदार्थ आहे हा काय आहे, पारा आहे. आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी हा क्लिनिकल थर्मोमीटर वापरला जातो. मग या थर्मोमीटरमध्ये पारा का वापरतात, तर पहिलं म्हणजे पाऱ्याचे प्रसरण नियमित व एकसारखे होते आणि ते कायम असते. पारा हा काचेला चिकटत नाही. पाऱ्याच्या गोठणांकात आणि उत्कलनांकात खूप अंतर आहे. पाऱ्याचा गोठणांक आहे -39 डिग्री सेल्सिअस तर उत्कलनांक आहे 357 डिग्री सेल्सिअस आणि त्यामुळे बरंच अंतर असल्यामुळे पाऱ्याच्या गोठणांकात आणि उत्कलनांकात काय आहे, खूप अंतर आहे. तसंच पारा चमकदार असल्याने तो चटकन दिसून येतो आणि म्हणून तापमापीमध्ये पारा वापरतात. पारा हा धातू आहे बघा एक असा. सामान्य तापमानाला हा द्रव अवस्थेत असतो आणि म्हणूनच त्याचा तापमापीमध्ये वापर केला जातो. It expands uniformly when heated. It has high boiling point
and low freezing point. Good conductor of heat. It is opaque and shiny and hence it can be clearly visible through glasses. It does not stick to the walls of the glass tube and it is available in pure form. तर या कारणांमुळेच तापमापीमध्ये पारा वापरतात. Mercury is used in thermometer. Okay. Now try to complete this crossword puzzle with the help of clues given over here. Across words, second one, fifth one and sixth one used in thermometer. Good conductor of heat, transfer of heat from hot part to cold part. And downwards, bad conductor of heat, transfer of heat without medium, transfer of heat by means of current. Let's see the answer. The answer of this puzzle. Across word used in thermometer, mercury. Good conductor of heat, copper. And transfer of heat from hot part to cold part, that is conduction. Downwards, bad conductor of heat, rubber. Transfer of heat without medium, that is radiation, and transfer of heat by means of current, that is convection. Okay, so in this way, find out the answers of these puzzles and please go through this video again and again and try to understand the concept of this heat. So dear friends, thank you. Please write your comments in the comment box.